वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत 65 वर्षीय मजुराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली। मृतकाचं नाव छोटेलाल हरदो असून ते शेत राखण्याचं काम करतात। आरोपी शेख शाहरुख शेख तलीम हा गुरे चालण्यासाठी शेतात गेला असता छोटेलाल आणि आरोपी यांच्यात वाद झाला। या वादाचं रूपांतर बाचाबाची आणि धक्काबुक्कीमध्ये झालं। यावेळी झालेल्या मारहाणीत छोटेलाल गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केलं। यकृताला गंभीर इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झालंय। फिर्यादी रवींद्र हरदो यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती की त्यांचे वडील हे शेतामध्ये राखण करत असताना इसम नामे शाहरुख तालीम याचे व त्यांच्या वडिलांचे गुरे जनावरे शेतात आल्यावरून वाद झाला। त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली व शेख शाहरुख याने त्यांना हाताने धक्काबुक्की केली। त्यानंतर त्यांना इरविन हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले होते। या अहवालाच्या आधारे वलगाव पोलिसांनी आरोपी शेख तालीम याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलाय। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी वलगाव पोलीस स्टेशनला भेट देत घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आदेश त्यांनी यावेळी पोलिसांना दिलेत। वलगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध क्रमांक 32/26 कलम 103(1) 352 BNS प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये त्यानंतर आज रोजी त्यांचे PM करण्यात आले। PM मध्ये मृत्यूचे कारण आतड्याला व यकृताला मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने मृत्यू असे नमूद करण्यात आले होते। अशी फिर्यादीने बयानी दिल्यावरून असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपिताला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात येत आहे आणि पुढील तपास चालू आहे। प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करतायत। जनमत लाईव्ह न्यूज करता धनराज खर्चान यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।